सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांचे सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सहर्ष स्वागत आहे. एकापेक्षा एक उत्कंठावर्धक, रोमांचकारी, गुंतागुंतीच्या केस स्टडीसाठी आपले हे चॅनल प्रसिद्ध आहे. या चॅनलवर आहेत तशा केस स्टडीज तुम्हाला अन्य कोणत्याही चॅनलवर सापडणार नाहीत की कोणत्या पुस्तकात वाचायला मिळणार नाहीत. अशा केस स्टडीज कोणत्याही ज्योतिष क्लासमध्ये सोडवून दाखवल्या जात नाहीत. माझ्या 40 वर्षांच्या ज्योतिष प्रॅक्टिसच्या प्रदीर्घ अनुभवातून आलेल्या या केस स्टडीज आपला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल अशी माझी खात्री आहे. आजची केस स्टडी ही अशीच आहे, रंजक आणि तितकीच ज्ञानवर्धक. मध्यरात्र होत आली होती, पण ती अजूनही जागी होती. सारे शहर झोपलं होतं, पण तिच्या खोलीत अजूनही दिवा पेटलेला होता. टेबलावर एक लॅपटॉप उघडा, बाजूला काही कागद आणि एक डायरी. खिडकीतून येणारा थंड वारा त्या कागदांच्या कोपऱ्यांना हलकेच हलवत होता. ती त्या कागदांकडे एकटक पाहत डोक्याला हात लावून बसली होती. तिच्या समोरचे 2 कागद, पण त्या 2 कागदांमध्ये जणू 2 वेगवेगळी आयुष्य दडलेली होती. पहिला कागद, एका प्रतिष्ठित संस्थेची नोकरीची ऑफर. नियमित पगार, स्थिरता, समाजाच्या दृष्टीने योग्य वाटणारा मार्ग. एक असा मार्ग जो सुरक्षित होता आणि जिथे भविष्यासाठी फारशी भीती नव्हती. पण दुसरा कागद, तो कागद वेगळाच होता. तो कागद सांगत होता तिचा रिसर्च प्रोजेक्टवर काम करण्याचा अर्ज मंजूर झाला आहे, पण काही औपचारिकता बाकी आहेत. त्या झाल्यावरच तिची नेमणूक त्या रिसर्च प्रोजेक्टवर होईल इत्यादी. इथेही एक संधी दिसत होती, पण अस्पष्ट, अनिश्चित आणि कदाचित कठीणही. इथे पगाराची हमी नव्हती, इथे मार्ग स्पष्ट नव्हता. पण इथे एक गोष्ट होती, स्वप्न, संशोधिका होण्याचे स्वप्न. ती खिडकीतून बाहेर पाहत होती, पण खरं तर ती बाहेरचं शहर पाहत नव्हती. ती स्वतःच्या भविष्याकडे पाहत होती. मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उमटत होता, मी कोणता मार्ग निवडू? प्रकल्पावर काम करायचे आवडली तर असतेच, पण ते काम मिळेल की नाही याची खात्री नव्हती. दुसरीकडे अगदी नक्की अशी जॉब ऑफर, पण त्यावर निर्णय त्वरित घ्यायचा होता. रिसर्च प्रोजेक्टचे लेटर मिळेपर्यंत थांबले तर हातातली जॉब ऑफर निघून जाईल. प्रश्न होता सुरक्षिततेचा की धाडसाचा? हा एक जुगारच होता. सुरक्षित मार्ग निवडावा की स्वतःच्या आवडीच्या दिशेने एक धाडसी पाऊल टाकावं? खेळायचा का हा जुगार? एका निर्णयावर तिच्या पुढच्या अनेक वर्षांचं आयुष्य ठरणार होतं. करिअर, ओळख आणि कदाचित तिच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास. पण समस्या अशी असते की त्या क्षणी मन भीतीने भरलेलं असतं आणि विचार धूसर झालेले असतात. अशाच एका द्विधा अवस्थेत ती माझ्याकडे आली. तिचा प्रश्न खूप साधा होता. हातात असलेली नोकरी घ्यावी का रिसर्च प्रोजेक्टची संधी मिळेल याची वाट पाहावी? कधीकधी आयुष्यात असे क्षण येतात जिथे योग्य आणि अयोग्य असा प्रश्नच नसतो. प्रश्न असतो फक्त तुमच्या आत्म्याला कोणता मार्ग हाक देतो आहे. आणि इथेच सुरू होते ही केस स्टडी, जिथे आपण पाहणार आहोत एक निर्णय कसा पत्रिकेतील ग्रहांच्या संकेतांशी जोडला आहे. चला तर या रोचक केस स्टडीचा प्रवास सुरू करूया. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, भाग 1. त्याचे असे झाले.
कथेतल्या पात्रांचा आणि त्यांच्या भूमिका करणाऱ्या ग्रहांचे निश्चित झाल्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळू, पण ते या केस स्टडीच्या दुसऱ्या भागात. तेव्हा या केस स्टडीचा दुसरा भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद आणि शुभेच्छा.